गुड मॉर्निंग. काल आपण वेगवेगळ्या प्रकारचे किंगडम बघायला सुरू केले होते. 5 किंगडम सिस्टम बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा इव्होल्युशन कसं झालं 5 किंगडम सिस्टमचं ते सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं. 2 किंगडम सिस्टम, 3 किंगडम सिस्टम, 4 किंगडम सिस्टम अँड देन 5 किंगडम सिस्टम. 5 किंगडम सिस्टममध्ये 5 किंगडम कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये मोनेरा होता, प्रोटिस्टा आहे, फंगी आहे, ॲनिमालिया, प्लांटी असे वेगवेगळ्या प्रकारचे किंगडम आपण बघतो आहोत. त्यातला पहिला किंगडम आपण डिटेलमध्ये डिस्कस केला, किंगडम मोनेरा. त्याचे वेगवेगळे सब टाईपसुद्धा आपण किंवा सब ग्रुप्स आपण जे बघितले ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. आज आपण बघणार आहोत किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे. काल आपण जे कॅरेक्टर सांगितले होते त्याच कॅरेक्टरच्या आधारावरती आपण काय करणार आहोत, हा किंगडम डिस्क्राईब करणार आहोत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, सेल ऑर्गनायझेशन. When we talk about the cell organization, kingdom protista, members of the kingdom protista are eukaryotic. कसे आहेत हे? eukaryotic आहेत, बरोबर. eukaryotic. True nucleus is present or membrane bound nucleus is present. eukaryotic सेल असल्यामुळे membrane bound सेल ऑर्गेनेली असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण म्हणूयात eukaryote आहे म्हणून न्यूक्लियस इज प्रेझेंट. न्यूक्लियस प्रेझेंट. दुसरी काय, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलीज आर प्रेझेंट. सेल ऑर्गॅनेलीज प्रेझेंट. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली वेगवेगळ्या असतात. म्हणजे आता पुन्हा काय नावं घेत नाही, मायटोकॉन्ड्रिया वगैरे 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 सगळेच आपल्याला सेल ऑर्गॅनेली प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. प्रोटिस्ट आर युनिसेल्युलर. प्रोटिस्ट आर युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आता मोनेरामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय, मोनेरन्स कसे होते, प्रोकॅरियोटिक होते, युनिसेल्युलर होते. हा काय, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर. एवढ्या 2 कॅरेक्टरिस्टिक आपण लक्षात घेतल्या की आपल्याला प्रोटिस्टा लक्षात राहिला असं आपण म्हणूयात. प्रोटिस्टा कॅन बी डिवायडेड इंटू द डिफरंट कॅटेगरीज और डिफरंट ग्रुप्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप्समध्ये आपल्याला प्रोटिस्ट डिवाइड करता येतात बेस्ड ऑन द सम कॉमन कॅरेक्टरिस्टिक. काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक जर कन्सिडर केले तर याचे वेगवेगळे ग्रुप करतात. 4 ते 5 आपण ग्रुप करू शकतो. ठीक आहे. प्लांटसारखे दिसतात. हे अजून दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रोटिस्ट आर द इंटरमिडिएट बिटवीन द मोनेरन्स अँड द लार्जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक या दोघांच्या मधला दुवा आहेत, म्हणून आपल्याला यांच्यामध्ये वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. सो द फर्स्ट ग्रुप वी विल डिस्कस इज अ प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता हे प्लांट लाईक काय असतात, वाय दीज आर कॉल्ड एज अ प्लांट लाईक, बिकॉज मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्स दे हॅव ऑफ प्लांट्स. प्लांट्समध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात ते कॅरेक्टर्स यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. दीज आर कॉमनली कॉल्ड एज अ क्रायसोफाइट्स. क्रायसोफाइट्स किंवा क्रायसोफायटा असं म्हटलं तरी चालेल. आता बघा ह्या क्रायसोफाइट्समध्ये काय की सेल वॉल जी असते ती वेगळ्या प्रकारे बनलेली असते. सेल वॉल डिपॉझिटेड विथ सिलिकॉननं डिपॉझिट झालेली सेल वॉल आपल्याला बघायला मिळते. म्हणून ही जी सेल वॉल आहे ती वेगळी बघायला मिळते. ठीक आहे. अगेन युनिसेल्युलर आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक कॉमन असतील. युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत. ठीक आहे. फक्त सेल वॉल कशानं बनलेली आहे, डिपॉझिटेड विथ अ सिलिकॉन. अँड दिस सेल वॉल कॅन बी डिवायडेड इंटू द 2 सब पार्ट. जर आपण एक सेल वॉल बघितली, एक अशा पद्धतीनं वरची एक सेल वॉल असते आणि त्याच्या खाली एक सेल वॉल आपल्याला असलेली बघायला मिळते. सोप केस माहिती आहे, एक साबणाचा बॉक्स असतो, मध्ये साबण ठेवतो, वरून एक टोपण असतं, खालून एक टोपण असतं. ठीक आहे. जस्ट लाईक दॅट हे खालचं आहे, साबण ठेवायचं आणि साबणावरती झाकायचं, अशा प्रकारचं एक कवर आहे. अशा 2 कवरनं आपल्याला ही यांची जी सेल असते ती बनलेली बघायला मिळते. देअरफॉर दिस सेल इज फॉर्म ऑफ 2 डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. 2 वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बनलेले आहेत, अप्पर केस, लोअर केस. सोप केस जसं असतं अप्पर केस आणि लोअर केस असे 2 प्रकारचे
कव्हर्स असतात त्याला, आणि त्या कव्हर्सनुसार आपण दोन इथं सुद्धा असतात सेम जस्ट लाईक दॅट ओनली. देर आर 2 केज, 2 केजेस आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो, किंवा त्याला 2 ॲटम आहेत असं म्हणूयात. आपण म्हणतो किती ॲटम आणले चेक करा, खरेदी झाल्यानंतर ॲटम म्हणतो ना आपण. आपला हा ॲटम नाही, ॲटम नाही, ठीक आहे. आपला आयटेम किती आयटम आहेत, तर 2 आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, डाय ॲटम असं म्हणायचं. पण स्पेलिंग मात्र तशीच, डाय ॲटम्स. दीज आर कॉल्ड ॲज अ डाय ॲटम्स. कॉमनली दीज आर कॉल्ड ॲज अ डाय ॲटम्स. क्लिअर. ही डाय ॲटम्स जर बघितले, दीज आर द की प्रोड्युसर्स इन द ओशन. हे डाय ॲटम्स कसे आहेत, की प्रोड्युसर्स. Producer, these are the organisms which are responsible for the large amount of the photosynthesis. फोटोसिंथेसिससाठी आपल्याला हे जास्त ओळखलेले बघायला मिळतात. बिकॉज these are the producer because they have photosynthetic pigments. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतील. क्लोरोफिल्स, they have chlorophyll pigments and therefore they are the key producer in the ocean. स्पेशली ज्या वॉटर कॉलममध्ये जेवढी लाईट आतमध्ये ओशनमध्ये जाते किंवा पाण्याच्या कॉलममध्ये जाते, वॉटर कॉलममध्ये जाते, तेवढ्या डेप्थपर्यंत हे डायटम्स प्रेझेंट असतात. Therefore diatoms what they do photosynthesis and fix the carbon dioxide. कार्बन डायऑक्साईड फिक्स करतात आणि फूड प्रोडक्शन काय करतात, जास्त करतात. कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कार्बोहायड्रेट्स तयार केल्यामुळं की प्रोड्युसर्स असं म्हटलं जातं. प्रोड्युसर विच सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणायचं, प्रोड्युसर असं म्हणायचं. ठीक आहे. तर की प्रोड्युसर कोण आहेत, डायटम्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. अँड देअरफोर दीज आर प्रेझेंट इन द लार्ज नंबर within a ml of a sample, water sample, there can be millions of diatoms you will find. म्हणजे 1 ml जर वॉटर, ओशनमधलं वॉटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये किती मिलियन्स ऑफ डायटम्स आपल्याला बघायला मिळतील. थाउजंड्स ऑफ डायटम्स बघायला मिळतील. कमीत कमी म्हटलं तर 1000 तरी नक्कीच बघायला मिळतील. म्हणून हे लार्ज अमाऊंटमध्ये असतात. मग काय होतं, दिस सेल वॉल दॅट इज अ केजेस are deposited with a silicon, they are non biodegradable. हे कशा आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. कशामुळं, बिकॉज दे आर डिपॉझिटेड विथ अ सिलिकॉन. देअरफोर दीज कॅनॉट बी डिकम्पोज्ड. हे डिकम्पोज केले जात नाही. देअरफोर दे रिमेन्स सेल वॉल और cages are deposited or remains as it is for years and years. अनेक वर्ष ते काय राहतात, जसेच्या तसे राहतात. म्हणजेच हे डायटम डेड जरी झाला असला तरी त्याचे जे केज आहेत, त्याचे जे सेल वॉल आहेत, जशाच्या तशा राहतील. बरोबर. आणि ह्या जशाच्या तशा राहिल्यामुळं काय होतात, त्या तशाच शिल्लक राहतात. दे आर रिमेन ॲज इट इज फॉर years and years. Therefore earth is, or the area where these diatoms are present, those are dominated by these diatoms. तो एरिया ज्या ठिकाणी डायॲटम्स आहेत, तो एरिया कशानं डॉमिनेट झालेला बघायला मिळतो, डायॲटम्सच्या शेल्सनं डॉमिनेट झालेला बघायला मिळतो. शेल्स तिथं मातीमध्ये जर बघितलं, तिथल्या समुद्राच्या मातीमध्ये जर बघितलं तर डायॲटम्स जास्त असलेले बघायला मिळतील. ह्या शेल्स जशाच्या तशा कितीतरी वर्षानुवर्ष तशाच पडलेल्या बघायला मिळतात. उदाहरण म्हणून साधं सिंपल उदाहरण देईन मी. भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या असतील तुम्ही सगळ्यांनी. भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या, त्यातला शेंगदाणा खाल्ल्यानंतर वरचं टर्फल पण खातो का आपण, नाही खात, तसंच टाकून देतो. तसं डायटम्स काय करतात, डायटम्स डेड झाले की वरचं जे टर्फल आहे, सेलवॉल आहे, ते तशीच पडते आणि मग सगळं मोठा ढीग असा पडणार. तुम्ही भरपूर शेंगा जर खाल्ल्या असल्या, 1-2 किलो जर खाल्ल्या असल्या तर असंच भरपूर ढीग पडणार. मग काय होणार, तसं दिसणार. तसं सेम इथं दिसतं. बट दीज आर मायक्रोस्कोपिक असल्यामुळं हे जसेच्या तसे होतात. म्हणून त्या ठिकाणाला, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डेड डायटमचे पार्ट्स बघायला मिळतात किंवा केजेस बघायला मिळतात, त्या ठिकाणाला काय म्हणायचं, डायॲटोमॅशियस अर्थ असं म्हणायचं. काय म्हणायचं, डायॲटोमॅशियस अर्थ असं म्हणायचं. ही एक कॉन्सेप्ट अशी आहे
की अर्थवरती सगळे डायटम्स आहेत, मातीमध्ये सगळीकडे डायटम्स आहेत, असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा हे हार्ड असतात, सिलिकॉननं डिपॉझिट असतात. मेनी टाइम्स दीज आर यूज्ड ॲज अ यूज्ड ऑन द कवर्स ऑफ ऑर सरफेस ॲट द सरफेस ऑफ द पॉलिश पेपर्स. पॉलिश पेपरच्या सरफेसला आपल्याला वापरलेले बघायला मिळतात. खरं तर मायक्रोस्कोपिक खाली जर तुम्ही हे डायटम्स बघितले फार सुंदर दिसतात. आणि दीज आर ऑल्सो अ गोल्डन कलर्ड स्ट्रक्चर्स, एकदम गोल्डन कलर. जे तुम्ही सराफाच्या दुकानामध्ये जर जाऊन बघाल वेगवेगळे डिझाईन्स, त्याच्यापेक्षा सुंदर डिझाईन डायटम्स हे मायक्रोस्कोप खाली बघायला मिळतात. कधीतरी तुम्हाला वाटलं मोबाईल घ्या आणि मोबाईलवरती डायटम्स टाका, ठीक आहे, गोल्डन अलगी टाकलं तरी चालेल, गोल्डन अलगी टाका किंवा गोल्डन डायटम्स टाका, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील, ब्युटिफुल स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. आणि प्रत्यक्षात मायक्रोस्कोप खाली बघणं तर तो वेगळाच आनंद तुम्हाला भेटेल. तर अशा प्रकारच्या ह्या क्रायसोफाईट्स किंवा आपल्याला डायटम्स असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द प्लांट लाईक प्रोटिस्ट. हे सगळे प्लांट लाईक प्रोटिस्ट असलेले बघायला मिळतात. सेकंड ग्रुप ऑफ दिस प्रोटिस्टा इज अ ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. Actually, these can be called as a protozoa. Protozoans. Protozoans असंही आपण याला म्हणू शकतो. Protozoans किंवा protozoa. Protozoa are the members of the protista. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. These are the animal like. Animal like काय आहेत? As usual unicellular आहेत, eukaryotic आहेत, but cell wall is absent. Cell wall absent. Cell wall absent. Chlorophyll pigment is also absent. Therefore, these are heterotrophic. Heterotrophic or parasitic. कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक किंवा पॅरासायटिक आपल्याला असलेले बघायला मिळतात. So this plant like animal like protists can be divided into the different groups based on their structure, based on their specific characters. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतील. अमिबॉइड प्लांट लाईक ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. अमिबॉइड, 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 अमिबा लाईक. अमिबा माहिती आहे तुम्हाला? अमिबा लाईक कसा असतो? दे डू नॉट हॅव एनी स्पेसिफिक शेप बिकॉज दे चेंजेस देअर सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर्स. दे हॅव सुडोपोडिया. त्याच्यामध्ये काय असतात? सुडोपोडिया असतात. म्हणजेच जर अमिबा लाईक जर कसाही स्ट्रक्चर काढला, डोळं झाकून जर स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला अमिबाचा तयार झालेला बघायला मिळतो. हे जे आउटग्रोथ प्रोजेक्शन्स असतात सायटोप्लाझमच्या, त्याला आपण काय म्हणतो? सुडोपोडिया असं म्हणतो. दीज आर द सुडोपोडिया. म्हणजेच यांच्यामध्ये जे काही मुवमेंटसाठी, लोकोमोशनसाठी जे स्ट्रक्चर्स लागतात ते काय असतात? सुडोपोडिया असलेले बघायला मिळतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? अमिबॉइड. म्हणजेच आपण जे प्रोटिस्ट आहेत किंवा प्रोटोझोन्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड का करणार आहोत? छोट्या छोट्या ग्रुपमध्ये कशा आधारे करणार आहोत? व्हॉट काइंड ऑफ द लोकोमोटरी स्ट्रक्चर्स दे हॅव. कुठल्या प्रकारचं लोकोमोटरी स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. जर सुडोपोडिया असतील तर अमिबॉइड असं म्हणायचं किंवा अमिबा असं म्हणायचं. दीज आर ऑल्सो अ पॅरासायटिक वन. हे पॅरासायटिक, हेटेरोट्रॉपिक पण असतात, पॅरासायटिक पण असतात. दोन्ही प्रकारचे अमिबा असतात. काही अमिबा असतात हेटेरोट्रॉपिक असतात. दे लिव्ह इन टू द वॉटर बॉडीज ऑर इन टू द डॅम्प प्लेसेस. ओलसर जागेमध्ये हे राहिलेले बघायला मिळतात. सो वॉट एव्हर द decaying or decomposing food material is there, they consume them, they eat that kind of food material. But when they are parasitic, they are responsible to cause some kind of a diseases to human being or to different kinds of the animal. For example, amoebic dysentery, entamoeba histolytica. entamoeba histolytica काय? अमेबिक डिसेंट्रीसाठी रिस्पॉन्सिबल असणारा अमिबा आहे. म्हणून हे अमिबॉइड आपल्याला वेगळे असलेले बघायला मिळतात. दुसऱ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतील फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स ऑर प्रोटिस्ट. दे हॅव फ्लॅजेला. फ्लॅजेला इज अ लॉंग ऑर इलॉंगेटेड प्रोसेस, वाईप लाईक प्रोसेस. हसूड जसा असतो किंवा आसूड जसा असतो,
त्या पद्धतीचं याचं फ्लॅजेला आपल्याला मोठा असलेला बघायला मिळतो. अशा प्रकारचे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल ट्रिपॅनोसोमा, अशा प्रकारचा ट्रिपॅनोसोमा तुम्हाला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. ट्रिपॅनोसोमा आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. दे हॅव अ फ्लॅजेला फॉर द मुवमेंट. लॉंग फ्लॅजेला इज देअर फॉर देअर मुवमेंट. These flagellated protozoans can be a parasitic one. Parasitic आपल्याला डिसीज कॉझिंग असलेले बघायला मिळतात. When we talk about a trypanosoma, it is responsible for causing a sleeping sickness. वेगवेगळ्या प्रकारचे असतात सिकनेस, वेगवेगळ्या प्रकारचे सिकनेस आपल्याला रिस्पॉन्सिबल याच्यामुळे कॉज झालेले बघायला मिळतात. त्याच्यातला एक आहे स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस आपल्याला स्लीपिंग सिकनेस इज कॉज्ड बाय द ट्रिपॅनोसोमा. ट्रिपॅनोसोमा इज अ फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन असलेला बघायला मिळतो. तर वेगवेगळ्या आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्लीपिंग सिकनेससुद्धा आपल्याला कॉज केलेली बघायला मिळतात. फ्लॅजेलेटेड टाईप ऑफ प्रोटोझोन्स. तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल स्पोरोझोन्स. वेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेली बघायला मिळतात. स्पोरोझोन्स, स्पोरोझोआ, स्पोर फॉर्मिंग असं म्हटलं तरी चालेल. स्पोरोझोन्स असं म्हणतो मी. विच हॅव अ स्पोर्स. त्यांच्यामध्ये काय असतात स्पोर्स असलेली बघायला मिळतात. दे फॉर्म्स स्पोर्स. स्पोर्स when they are having a reproductive structure at that time, single cell undergoes a internal cell division. सिंगल सेल काय करते त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन सुरू करते. कशी सेल डिव्हिजन सुरू करते. पहिल्यांदा काय होतं एक न्यूक्लियस आहे त्याचे अनेक न्यूक्लियस तयार करून घेतले जातात. काय केले जातात अनेक न्यूक्लियस तयार करून घेतले जातात आणि त्या प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती एक सायटोप्लाझम तयार होतो. म्हणजे अनेक सेल्स तयार होतात, छोट्या छोट्या सेल्स तयार होतात. अँड देन फायनली इट गेट बर्स्ट विथ इन द सेल. म्हणजेच हा प्रोटोझोन जो आहे एखाद्या सेलला फॉर एक्झाम्पल आरबीसीला जर इन्फेक्ट केलं तर हा आरबीसीमध्ये जाईल आणि आरबीसीच्या आतमध्ये डिवाइड होईल. अँड फायनली व्हॉट विल हॅपन आरबीसी विल गेट बर्स्ट बिकॉज ऑफ द हेवी इन्क्रीज इन द व्हॉल्यूम विथ इन द सेल सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या आतमध्ये यांचं व्हॉल्यूम वाढल्यामुळं काय होईल आरबीसी बस्ट होईल. अँड देन दे गेट रिलीज्ड ॲज अ स्पोर अँड सिंगल ऑर्गॅनिझम डेव्हलप्स इन टू द large many different types of organism. So these are sporozoon. Examples you can take a plasmodium. Plasmodium, remember this plasmodium is a malarial parasite. Malarial parasite, it causes malaria. मलेरिया कॉज करणारा जो पॅरासाईट आहे तो कसा असतो स्पोरोझोन टाईपमध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतो. असा हा प्रोटिस्ट आपल्याला वेगळा ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असलेला बघायला मिळेल. सो प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या मलेरियामध्ये सुद्धा छोटे मोठे टाईप आपल्याला असलेली बघायला मिळतात. तर हे मलेरियल पॅरासाइट्स असलेली बघायला मिळतात. अँड लास्ट टाईप ऑफ animal like protozoon that is the ciliates, ciliated protozoons. Ciliated, they have cilia. When we look at the some type of a structure at that time it looks like this. It has a nuclei, large and small nuclei. Two nuclei are there. Some structures are also there. वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. स्लीपर शेप्ड आपली चप्पल किंवा चप्पल शेप्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये सिलिया आर प्रेझेंट, स्मॉल आउटग्रोथ्स आर प्रेझेंट अँड दीज आउटग्रोथ्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट. सो सिलिया हे काय असतात सिलिया असतात. सिलिया अँड दीज सिलिया आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट, locomotory structures, and therefore these are called as a ciliates किंवा ciliated protozoons or ciliated protist. For example, you can take a example of a paramecium. Paramecium is a good example of the ciliated type of a protozoon. These are the heterotrophic. These are not a parasitic one. Remember. When we look at the all other different kinds of the protozoons, for example amoeboid or flagellated or sporozoons, all those contain different kinds of the parasitic
प्रोटिस्ट और प्रोटोझोन ते पॅरासायटिक असतात. सिलिएटेड आर नॉट अ पॅरासायटिक. दे आर अ डिकम्पोजर्स. दे आर हेटेरोट्रॉपिक. हे कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक असलेले बघायला मिळतात. दिस पॅरासायटिक दिस काइंड ऑफ सिलिएटेड हॅव अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल दे हॅव अ गलेट. याच्यामध्ये एक स्ट्रक्चर महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. इट हॅज अ गलेट. गलेट इज अ ओपनिंग ऑफ द सायटोप्लाझम ॲट द सरफेस. ह्या सायटोप्लाझमचं एक ओपनिंग असतं, सरफेसला ओपनिंग असतं, थ्रू विच इट टेक्स द फूड मटेरियल और वॉटर इनसाइड द सायटोप्लाझम फॉर द फीडिंग ॲज वेल ॲज ड्रिंकिंग ऑफ द वॉटर. ह्या सेल मेम्ब्रेनमधून वॉटर न जाता कुठून जातं? तर एका ओपनिंगमधून जातं. त्याला आपण काय म्हणतो? गलेट असं म्हणतो. तर अशा प्रकारचं गलेट आपल्याला पॅरामेशियम किंवा सिलिएटेड याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारचे हे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. सो दीज आर द ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. थर्ड टाईप ऑफ प्रोटिस्ट यू विल फाइंड हिअर इज द डायनोफ्लॅजिलेट्स. Flagellates, dianoflagellates. Name itself represents these have a two flagella. कसे आहेत? याच्यामध्ये दोन फ्लॅजेला असलेले बघायला मिळतात. टू फ्लॅजेला. दीज आर ऑल्सो फ्लॅजिलेटेड बट दीज हॅव सेल वॉल. यांच्यामध्ये काय असते? सेल वॉल. बट दिस सेल वॉल इज नॉट अ कंटिन्युअस वन. ही सेल वॉल कंटिन्युअस नसते. जसं आता अगोदर आपण डायॲटम्समध्ये बघितलं, सेल वॉल इज डिवायडेड इंटू द टू डिफरंट पार्ट्स. सेल वॉल किती पार्ट्समध्ये डिवाइड झालेली असते? डायॲटमची दोन पार्टमध्ये, म्हणून त्याला डायॲटम्स म्हटलं. पण इन दिस डायनोफ्लॅजिलेट्स सेल वॉल इज डिवायडेड इंटू द स्मॉल प्लेट्स. दीज प्लेट्स आर द सेल्युलोजिक प्लेट्स. सेल्युलोजिक प्लेट्स आर प्रेझेंट. छोटा जर आपण स्ट्रक्चर काढलं तर एक प्लेट अशी असेल, दुसरी प्लेट अशी असेल, तिसरी प्लेट अशी असेल, चौथी प्लेट अशी असेल, अशा पद्धतीनं. आणि मग पुन्हा एक इंटॅक्ट स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळेल. इट मे बी ऑफ डिफरंट शेप. तुम्हाला जे पुस्तकामध्ये शेप दिलेला आहे तो तसाच नसेल. वेगवेगळ्या प्रकारचे शेप आपल्याला प्रेझेंट असलेले इथं बघायला मिळतील. बट दे ऑल्सो हॅव अ फ्लॅजेला. त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅजेला असलेले बघायला मिळतात. दोन फ्लॅजेला असतात म्हणून त्याला काय म्हणायचं? डायनोफ्लॅजिलेट्स असं म्हणायचं. दीज डायनोफ्लॅजिलेट्स डू हॅव a photosynthetic ability. They are photosynthetic. But they have different kinds of variety of the pigments present in it cell. Variety of pigments. Pigments. These are the colored structures, colored proteins, colored compounds which are responsible for absorption of a light and conversion of that light into the energy. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करणं हे आपल्याला कुणाचं काम असलेलं बघायला मिळतं. ह्या फोटोसिंथेटिक पिगमेंटचं असलेलं बघायला मिळतं. हे कलर वेगवेगळ्या प्रकारचे असतील त्यांचे. रेड पिगमेंट असेल, ब्राऊन पिगमेंट असेल, येलो पिगमेंट असेल, येलो अँड लॉट मेनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे पिगमेंट असलेले बघायला मिळतील. मोस्ट कॉमन यू विल फाइंड द रेड पिगमेंट्स प्रेझेंट इन दिस डायनोफ्लॅजिलेट. ह्या डायनोफ्लॅजिलेटमध्ये काय रेड पिगमेंट प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आहे, मोस्ट कॉमन एक्झाम्पल वी कॅन टेक दिस ऑफ रेड कलर, दॅट इज अ गॉनुलॅक्स. गॉनिलॅक्स. This kind of a dinoflagellate is a red pigment dominated type of a dinoflagellate. What happens? Many time in the ocean, it grows in a such a way that whole water looks red. हे अशा पद्धतीनं ग्रो होतात, ब्लूम होतात. त्याला ब्लूम असं म्हटलं जातं. ब्लूम म्हणजे एकाच वेळेस खूप जास्त ग्रोथ होणे. कधी कधी बघितलं असेल तुम्ही, एखादं पाणी असतं, स्टॅग्नंट वॉटर आहे, ते पूर्णपणे ग्रीन झालेलं बघायला मिळतं. बघितलं तुम्ही? हिरवं पाणी कशामुळे असतं? अल्गल ग्रोथ असते, बरोबर ना? अल्गल ग्रोथ असते कारण त्याच्यामध्ये अल्गीमध्ये कुठला पिगमेंट असतो? ग्रीन पिगमेंट असतो. क्लोरोफिल पिगमेंट कसा असतो? ग्रीन असलेला बघायला मिळतो. आणि म्हणून तिथलं वॉटर काय होतं? ग्रीन दिसतं. आता ते वॉटर ग्रीन दिसतं, पण ते कंटिन्युअसली वर्षानुवर्षे दिसतं का? नाही, ठराविक सीझनमध्येच ते ग्रीन दिसतं. त्याचं कारण असतं की त्यावेळेस न्यूट्रिएंट एनरिचमेंट होते. काय होते? न्यूट्रिएंट एनरिचमेंट.
म्हणजे पाणी सगळीकडून एकत्र आलं की न्यूट्रिएंट्स भरपूर येतात आणि न्यूट्रिएंट्स भरपूर आले की त्या अलगी वाढायला सुरू होतात. उदाहरणार्थ रंकाळा पण आहे, त्याला अपवाद नाही आहे. रंकाळ्यामध्ये सुद्धा भरपूर अशा प्रकारचे ब्लूम्स आलेले बघायला मिळतात. म्हणजे हिरवा रंग जर वाढत गेला तर त्याला ब्लूम असं म्हणायचं. तसंच ह्या ओशनमध्ये सुद्धा झालेलं बघायला मिळतं. आणि कधीकधी त्या ओशनमध्ये पाणी जे असतं ते रेड दिसतं आणि त्याला रेड टाईड असंही म्हटलेलं बघायला मिळतं. बिकॉज ऑफ द गॉर्नोलॅक्स इट्स अ ग्रोथ, बिकॉज water looks red and therefore that condition is called as a red tide because of the higher or excessive extreme growth of this Gornolax type of dinoflagellates. So dinoflagellates plays important role in the variety of the ecological sections. वेगवेगळ्या प्रकारचे इकॉलॉजिकल प्रोसेसेस असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा रोल महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. सो दीज आर द डायनोफ्लॅजिलेट्स. हे डायनोफ्लॅजिलेट्स आपल्याला वेगळे असलेले बघायला मिळतात. Fourth type of the protist we have, that is a fungi-like protist. Fungi-like protist. Fungi-like protists. Fungi-like protist. फंगस सारखे प्रोटिस्ट असलेले बघायला मिळतात. हे काय आहेत? दीज आर कॉल्ड ॲज अ मिक्झोमायसिट्स. यांना काय म्हटलं जातं? मिक्झोमायसिटीस. मायसेलियम असलेला बघायला मिळतो. मोस्टली दीज आर युनिसेल्युलार. हे कसे असतात? युनिसेल्युलार. हे आपल्याला युनिसेल्युलार असलेले बघायला मिळतात. हे फंगीलाईक असतात पण युनिसेल्युलार आहेत. सगळेच युनिसेल्युलार आहेत. ठीक आहे. ह्या युनिसेल्युलारमध्ये काय असतं? दे हॅव अ लार्ज मास और दे रिमेन इन टू द लार्ज मास ऑफ अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम. अनेक सेल एकत्र आलेल्या बघायला मिळतात आणि हे एखाद्या पानावरती वगैरे ते ओलसर जागेवरती एवढ्या जास्त मासमध्ये किंवा लार्ज ॲग्रिगेशनमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. मासमध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. दिस मास ऑफ अ युनिसेल्युलार मिक्झोमायसिटीस कॅन बी कॉल्ड ॲज अ प्लाझ्मोडियम. त्यालाच काय म्हटलं जातं? प्लाझ्मोडियम असंही म्हटलं जातं. आता तुम्हाला लक्षात येईल प्लाझ्मोडियम. याच्या अगोदर एक बघितला स्पोरोझोन्समधला प्लाझ्मोडियम, दॅट वॉज अ पॅरासाईट, मलेरियल पॅरासाईट. बट दिस प्लाझ्मोडियम इज नॉट अ पॅरासाईट. प्लाझ्मोडियम हा या शब्दाचा अर्थच काय होतो की अनेक सायटोप्लाझम एकत्र आलेले आहेत. काय? अनेक सायटोप्लाझम काय झाले? एकत्र आले. अनेक सेल्स काय झाल्या? एकत्र आल्या. तुम्ही म्हणाल मग मलेरियल पॅरासाईटला प्लाझ्मोडियम हे नाव कसं पडलं? तर मी त्याच वेळेस एक्सप्लेन केलं होतं. एक सेल आहे आणि त्या सेलमध्ये अनेक मलेरियल पॅरासाईट एकत्र येतात, एकत्र राहतात, ग्रोथ होते त्यांची, बरोबर. म्हणून त्यांना स्पोरोझोन्स असंही म्हटलेलं आहे. मग ह्या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? तर प्लाझ्मोडियम असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणून त्याला प्लाझ्मोडियम नाव पडलं. पण याच्यामध्ये हे जे प्लाझ्मोडियम असतात, these plasmodium together in aggregation can move from one place to the other place. कधी कधी तुम्ही बघितले पण असतील, जंगलामध्ये जर गेलात तर ओलसर वाळलेली पानं जर खाली पडलेली असतील, कुजलेली पानं, आणि ती जर ओलसर दिसत असतील, सगळं वाळलेलं आहे पण एखाद्याच पानावरती ते ओलसर जागा जर दिसत असेल तर दॅट इज नथिंग बट द प्लाझ्मोडियम. अशा प्रकारचे फंगी लाईक मिक्झोमायसिटीस टाईप ऑफ प्रोटिस्ट प्रेझेंट आपल्याला असलेले बघायला मिळतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रोटिस्ट असलेले बघायला मिळतील. अँड लास्ट टाईप ऑफ अ प्रोटिस्ट दॅट इज युग्लिनॉइड प्रोटिस्ट. शेवटचा आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो युग्लिनॉइड. दिस युग्लिनॉइड प्रोटिस्ट आर नॉट अ ॲनिमल, नॉट अ प्लांट, नॉट अ फंगी. दे डू नॉट हॅव सेल वॉल. याच्यामध्ये सेल वॉल ॲब्सेंट, लक्षात ठेवा, सेल वॉल ॲब्सेंट, बट दे कंटेन अ थिक प्रोटीनॅशियस कवर. प्रोटीनॅशियस कवर. दिस कवर इज कॉल्ड ॲज अ पेलिकल. त्याला काय म्हटलं जातं? पेलिकल असं म्हटलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. This pellicle is a thick proteinaceous cover and this cover gives a protection to this cell. These are also unicellular as usual
प्रोटिस्ट जसे आहेत तसेच युनिसेल्युलर आहेत. दे हॅव अ स्पेशालिटी. या युग्लिनॉइड्समध्ये आपल्याला स्पेशालिटी असलेली बघायला मिळते. ती स्पेशालिटी काय असते तर सगळ्यात महत्त्वाचं दे हॅव फ्लॅजेला. त्याच्यामध्ये काय असतात फ्लॅजेला. दे ऑल्सो हॅव 2 फ्लॅजेला. लक्षात ठेवा फ्लॅजेला असतात पण किती असतात 2 फ्लॅजेला असतात. वन इज अ लॉंग अँड अनादर इज अ शॉर्ट. एक लॉंग फ्लॅजेला असलेला बघायला मिळतो. जर युग्लिना जर आपण इथं काढला एक आपल्याला गलेट सारखा स्ट्रक्चर इथं तयार झालेलं बघायला मिळेल. एक लॉंग फ्लॅजेला असलेला बघायला मिळतो आणि दुसरा छोटा फ्लॅजेला. लांब जात नाही तिथल्या तिथंच आपल्याला दिसत पण नाही एकच फ्लॅजेला आहे असं आपल्याला भास होतो. इट कंटेन्स अ लार्ज डिफरंट काइंड्स ऑफ द पिगमेंट्स. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर ऑल्सो प्रेझेंट. याच्यामध्ये काय असतात फोटोसिंथेटिक पिगमेंट CHLA क्लोरोफिल पिगमेंट आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. देअरफॉर these kind of euglenoids are autotrophic as well. When light is present they are autotrophic. लाईट ज्यावेळेस प्रेझेंट असते त्यावेळेस काय आहेत ते ऑटोट्रॉफिक असतात. म्हणजेच आपण जर बघितलं वेन इन प्रेझेन्स ऑफ अ लाईट दे आर ऑटोट्रॉफिक. दे सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वेन देर इज अ नो लाईट जर प्रेझेंट नसेल तर ते काय असतात हेटेरोट्रॉफिक. दे आर हेटेरोट्रॉफिक सॅप्रोफायटिक. दे ईट्स द अदर ॲनिमल्स अदर ऑर्गॅनिझम्स अदर प्रोटोझोन्स. दुसरे जे बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाला सुद्धा खातात दुसऱ्यावरती जातात म्हणून त्याला हेटेरोट्रॉफिक असं म्हणायचं. ठीक आहे म्हणजेच हे असं लाईफ असलं पाहिजे असं म्हणतो आपण. बऱ्याच वेळा दिस युग्लिनॉइड्स आर कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिमल अँड प्लांट. प्लांट आणि ॲनिमल ह्या दोघांमधली जी कनेक्टिंग लिंक कुठली आहे युग्लिनॉइड्स आहे. म्हणजे प्लांटपासून ॲनिमल किंवा ॲनिमलपासून प्लांट कसे तयार झाले दोन्ही विभागले गेले कसे तर युग्लिनॉइडमध्ये आहेत. दोघांचे मधला दुवा कोण आहे युग्लिनॉइड्स आहेत. कारण याच्यामध्ये दोन्ही ॲबिलिटी आहेत. फोटोसिंथेसिस करण्याची ॲबिलिटी प्लांटसारखी आहे आणि दुसऱ्यावरती जगण्याची ॲबिलिटी हेटेरोट्रॉफिक ॲबिलिटी ॲनिमलसारखी आहे. देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल. तर अशा प्रकारे आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटिस्ट प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो प्रोटिस्ट आर युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम विथ डिफरंट काइंड्स ऑफ द मॉडिफिकेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडिफिकेशननं बनलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याची स्पेशालिटी वेगवेगळी असलेली बघायला मिळते. सो दीज आर द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट किंगडम वी विल टॉक अबाउट इज द किंगडम प्लांटी. एकदम शॉर्टमध्ये बघायचं आहे कारण हे ऑलरेडी आपण नेक्स्ट एक चॅप्टरच याच्यानंतरचंच मला वाटतं चॅप्टर आहे की जो किंगडम प्लांटीवरती पूर्ण डिटेलमध्ये आधारित आहे. फक्त आता काही ठराविक असे कॅरेक्टर्स आपल्याला प्लांटीचे बघायचे आहेत. हां प्लांट्स काय असतात युकॅरियोटिक. पहिला युकॅरियोटिक. दुसरं काय मल्टीसेल्युलर. न्यूट्रिशन फोटोसिंथेटिक किंवा ऑटोट्रॉप्स. फोटोसिंथेटिक त्यालाच आपण काय म्हणूयात ऑटोट्रॉफिक इन नेचर. ऑटोट्रॉफिक. फक्त आता ऑटोट्रॉफिक म्हणायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे दोन वेगळ्या प्रकारचे ऑटोट्रॉप्स असतात. केमो ऑटोट्रॉप्स असतात आणि फोटो ऑटोट्रॉप्स असतात. प्लांट्स आर फोटो ऑटोट्रॉप्स नॉट अ केमो ऑटोट्रॉप्स. म्हणून आपण त्याला वेगळ्या पद्धतीनं डिफाईन करणार आहोत. दीज हॅव अ क्लोरोफिल पिगमेंट. याच्यामध्ये काय असतात क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट. स्पेशली क्लोरोफिल A, B, C etc. They also have xanthophyls, कॅरोटीन्स एक्सेट्रा. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. ॲसेसरी पिगमेंट्स असतील नेसेसरी पिगमेंट्स असतील. आपल्याला ते सुद्धा एक फोटोसिंथेसिसमध्ये मे बी वी आर स्टडिंग इन डिटेल. आपल्याला हे डिटेलमध्ये स्टडी करायला लागेल. नेक्स्ट सेल वॉल.
cell wall is present, and that cell wall is cellulosic cell wall. Cell wall, cellulosic, because when we think of the other kind of organisms, they have different kinds of the composition of a cell wall. बॅक्टेरिया बघितले, मोनेरन्स बघितले, पेप्टायडोग्लायकॅन त्याच्यामध्ये असतं. इथं काय सेल्युलोज आहे, लक्षात ठेवायचं. सेल्युलोजिक सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. दे हॅव अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. Alternation of generation. Alternation of generation is nothing but their life transmits or occurs in the cycle form, one after the other. Two different phases are there. Two phases of life are there. One is called as a gametophytic phase, and दूसरी sporophytic phase. स्पोरोफाइटिक. ह्या काय होतात, गॅमेटोफाइट गिव्ज राईज टू स्पोरोफाइट अँड स्पोरोफाइट गिव्ज राईज टू गॅमेटोफाइट. बरोबर. डायरेक्ट रिप्रोडक्शन होत नाही, पण हे रिप्रोडक्शन होत असताना काय होतं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन होतं. जनरेशन काय होतात, अल्टरनेट होतात. एक जनरेशन काय गॅमेटोफाइटिक आहे, दुसरं काय आहे स्पोरोफाइटिक आहे. गॅमेटोफाइटिक झालं, गॅमेटोफाइटपासून काय तयार होईल, स्पोरोफाइट. स्पोरोफाइटपासून काय तयार होईल, गॅमेटोफाइट. So alternation, gametophyte is altered by the sporophyte, or you can say in vice versa, sporophyte is altered by gametophyte. बरोबर. म्हणजेच कसं, सायकलवर दोन मित्र चालले असले, एका मित्रानं पहिल्यांदा चालवायची, नंतर तो थकला की दुसऱ्यानं चालवायची. तसं गॅमेटोफाइट त्याला वाटलं आता आपलं लाईफ संपलं, लगेच स्पोरोफाइट तयार होणार गॅमेटोफाइटपासून. म्हणजे हे गॅमेटोफाइट काय, फॉर एक्झाम्पल गॅमेटोफाइट फ्लावर इज अ गॅमेटोफाइट विच प्रोड्यूस अ गॅमेट्स तयार करणार. ठीक आहे. आणि स्पोरोफाइट लार्ज स्ट्रक्चर, म्हणजे जे झाड असतं ते काय स्पोरोफाइटिक स्ट्रक्चर आहे. म्हणून हे एकमेकांबरोबर पहिल्यांदा स्पोरोफाइटिक, नंतर गॅमेटोफाइटिक, गॅमेटोफाइटिक झालं स्पोरोफाइटिक, असं आपल्याला लाईफ यांचं अल्टरनेट झालेलं बघायला मिळतं. रिप्रोडक्शन, reproductive strategies are of different type. For example, they have sexual and asexual reproduction as well as vegetative. दोन्ही प्रकारचं, तीन प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला बघायला मिळेल. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट असेल, एसेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फ्युजन ऑफ अ गॅमेट सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपल्याला त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, प्लांट्स असं म्हणतो. ठीक आहे, प्लांट्स. ओके, क्लिअर. सो दीज आर द किंगडम प्लांटी. याचा डिटेल स्टडी आपण किंगडम प्लांटी या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तिसरा चॅप्टर आहे तो, त्या थर्ड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत. म्हणून आपण आता काय त्याचं क्लासिफिकेशन वगैरे बघत नाही, बट मोस्टली दीज प्लांट्स आर डिवायडेड इन टू द टू डिफरंट ग्रुप्स. फक्त आता मेन्शन करायचं म्हणून मी मेन्शन करतो आहे. दोन वेगळ्या प्रकारचे ग्रुप आपल्याला याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. वन इज अ क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स ज्याचे गॅमेट्स दिसत नाहीत, छुपे असतात. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, क्रिप्टोगॅम्स. दुसरे काय आहेत, फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम्स ज्याचे गॅमेट्स दिसतात, जसं की फ्लावर्स आहेत. फ्लावर्स दिसतात, वेगळ्या प्रकारे दिसतात आपल्याला. ठीक आहे, तर अशा वेगळ्या प्रकार. काही आहेत की अल्गी वगैरे आहेत, त्यांचे गॅमेट्स आणि हे ओळखायलाच येत नाहीत, डिफरन्शिएट होत नाहीत, म्हणून त्याला क्रिप्टोगॅम्स असं म्हणायचं. ज्याचे सीड्स दिसतात त्याला फेनेरोगॅम्स असं म्हणायचं, ज्याचे दिसतच नाहीत त्याला क्रिप्टोगॅम्स असं म्हणायचं. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दिसतात किंवा नाही आहेत एवढं आपल्याला इथं लक्षात आलेलं बघायला मिळेल. अशा दोन ग्रुपमध्ये आपल्याला हा किंगडम प्लांटी डिस्कस करायचा आहे. त्यावेळेस आपण अजून याचं मिनिंग डिटेलमध्ये बघूया. सो किंगडम प्लांटी. नेक्स्ट इम्पॉर्टंट किंगडम वी हॅव, दॅट इज अ किंगडम फंगी.
kingdom fungi. Fungus, all different kinds of the fungi are there. These are eukaryotic. हे कसे आहेत? यूकॅरियोटिक. युनी और मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर सिंगल सेल पण असतील रेअर केसेसमध्ये. दे आर सिंगल सेल बट मेनी टाइम्स दे आर मल्टीसेल्युलर ॲज वेल. मल्टीसेल्युलर सुद्धा आपल्याला यांच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. सेल वॉल. सेल वॉल इज फाउंड ऑफ द कायटिन. कायटिननं बनलेली आपल्याला सेल वॉल असते. कायटिन इज अ पॉलिसॅकॅराइड. कायटिन हे स्पेशल पॉलिसॅकॅराइड आहे. आपण बघितलं होतं कायटिन बायोमॉलिक्युल्स बघताना. तर ती कायटिन न बनलेली सेल वॉल आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. दीज आर हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक स्पेशली सॅप्रोफायटिक इन नेचर. न्यूट्रिशन कसं आहे त्यांचं? हेटेरोट्रॉफिक आहे. हेटेरोट्रॉफिकमध्ये सुद्धा सब पार्ट आपण करूयात. त्याला काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक. व्हॉट इज सॅप्रोफायटिक? दे डायजेस्ट फूड मटेरियल. डायजेस्ट फूड आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर डायजेशन करतात. बॉडीच्या बाहेर. दे सिक्रेट एन्झाइम्स आउटसाइड द सेल. For example, suppose it is the cell of this fungi, they secrete enzymes out of the cell. सेलच्या बाहेर काय करतात? एन्झाईम सिक्रेट करतात. देट दीज एन्झाईम्स इन्वॉल्ड इन द डायजेशन प्रोसेस. हे एन्झाईम कशात इन्वॉल्व होतात? डायजेशनसाठी इन्वॉल्व होतात. अँड देन डायजेस्टेड फूड मटेरियल इज ॲब्सॉर्ब्ड बॅक इन टू द सेल वॉल. सो दॅट काइंड ऑफ अ डायजेशन इज कॉल्ड एज अ सॅप्रोफायटिक. बघा कधी कधी तुम्हाला ब्रेड तयार केला आहे तुम्ही कधी? केक. ब्रेड जाऊ द्यात. केक काय वापरतो आपण त्याच्यात? पावडर. ईस्ट पावडर वापरतो. व्हॉट इज दॅट ईस्ट? ईस्ट इज अ फंगी. एक प्रकारची फंगी आहे. ती काय करते? जे ब्रेडमध्ये ग्लुटीन असतं ते ग्लुटीन वापरतं. बरोबर. ग्लुटीन काय करतं? यूज करतं, युटिलाइज करतं आणि त्याच्यापासून काय तयार करतं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड तयार होतो पण तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायला पाहिजे ना. तो बाहेर पडू शकत नाही म्हणून तिथं बबल तयार होतात. काय होतात? बबल तयार होतात. हीट केली की त्याचं एक्सपान्शन होतं. बरोबर. हीट केली की एक्सपान्शन होतं आणि मग मोर स्पंजी केक तयार झालेला बघायला मिळतो. स्पंज कसा तयार होतो? बिकॉज ऑफ द एक्सपान्शन ऑफ द ट्रॅप्ड कार्बन डायऑक्साईड गॅस. दॅट्स इट. मग हे काय कुठं असतो? बाहेर असतो. बाहेरच सगळं डायजेशन होतं. कुठं? सेलच्या बाहेर. सेल आतमध्ये घेत नाही. आतमध्ये घेऊन जर हे केलं असतं तर आपल्याला ते तसं झालेलं कमी झालेलं बघायला मिळालं असतं. पण तसं होत नाही. पण हे बाहेरच डायजेस्ट केलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड तिथल्या तिथं रिलीज केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारचं डायजेशन त्याला काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक डायजेशन असं म्हणायचं. ठीक आहे. सो दीज आर द सम की कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फंगी. बट दिस फंगी आर फॉर्म्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द फिलामेंट्स. फिलामेंटस स्ट्रक्चर. ह्या फंगीमध्ये फिलामेंटस स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. फिलामेंटस स्ट्रक्चर. फिलामेंटस. देअर बॉडी इज फाउंड ऑफ द फिलामेंटस स्ट्रक्चर. फिलामेंटस स्ट्रक्चर असलेलं. दॅट फिलामेंटस स्ट्रक्चर इज नथिंग बट द मायसेलियम. काय म्हणायचं त्याला? मायसेलियम असं म्हणायचं. आणि दुसरं स्ट्रक्चर असतं थ्रेड लाईक स्ट्रक्चर. थ्रेड like structure. That thread like structure is called as a hyphae. त्याला काय म्हणायचं? हायफी. आता बघूयात कशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. किंवा फिलामेंटस स्ट्रक्चर नेटवर्क ऑफ अ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ मायसेलियम. काय म्हणायचं? सगळे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं? लार्ज स्ट्रक्चर असतं मायसेलियम असतो आणि त्या मायसेलियमचा छोटा पार्ट असतो त्याला काय म्हणायचं? हायफी असं म्हणायचं. बघूयात कसं म्हणायचं ते. ठीक आहे. एक आहे याचा ब्रँच आहे. दुसरी इथं पुन्हा आहे. इकडं ही आहे. इकडं पुन्हा आहे. ह्या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणणार तुम्ही? मायसेलियम असं म्हणणार. काय म्हणणार? मायसेलियम किंवा मायसेलिया. अनेक वचन जर असेल तर मायसेलिया असं म्हणायचं. बट दिस सिंगल स्ट्रक्चर, दिस सिंगल थ्रेड इज नथिंग बट द हायफी. लक्षात ठेवा. हायफी.
क्लिअर? दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता याच्यामध्ये काय होतं, ह्या ग्रो होतात आणि मॅच्युअर झाल्या की याला एक ब्रँच तयार होते आणि त्याच्या एंडला काही स्पोर वगैरे तयार झालेले बघायला मिळतात. फ्रुटिंग बॉडीज, दीज आर द फ्रुटिंग बॉडी. मशरूम बघितलंय, अळिंबी खाल्लंय, नाही खाल्लं? खाल्लं का नाही मशरूम? छत्र्या, भूछत्र येतं छोटं, ते नाही, ते बोलीभाषेतले ते वेगळे प्रकार आहेत, ते काय सायंटिफिक नाही आहे. असं कधी होत नसतं, तुम्ही जे बोलीभाषेमध्ये म्हणतात ना तसं कधी होत नाही ते. ठीक आहे. त्या छत्र्या काय होतात तर त्याचे स्पोर्स तिथं पडलेले असतात आणि याला काय लागते, सगळ्यात महत्त्वाची एन्व्हायरमेंटल कंडिशन, मॉइस्ट कंडिशन लागते, मॉइस्ट सॉईल लागते, मॉइस्ट कंडिशन लागते. ठीक आहे. मॉइस्ट कंडिशन फॉर द ग्रोथ इज एसेन्शियल फॉर द फंगी. कधीही बघायचं पावसाळ्यातच फंगी ग्रो झालेल्या बघायला मिळतात, कुठेही असू द्या, पावसाळ्यातच असं नाही, पण जिथं मॉइस्ट कंडिशन आहे तिथं फंगस ग्रो होतो. बरोबर. कधी कधी असं बघितलं तुम्ही, एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी मॉइश्चर जास्त असतं अशा ठिकाणी, किंवा इकडं कोल्हापुरात तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. एखादी बंद खोली असेल पावसाळ्यातली, आतमध्ये बंद आहे, पाऊस वगैरे बाहेर पडतो पण आतमध्ये बंद आहे आणि 8-10 दिवसांनी उघडलं की एक विशिष्ट अशा प्रकारचा वास येतो, माहिती आहे? झालं असेल बऱ्याच वेळा, हे सगळ्याला अनुभव आहे, असं काही नाही म्हणायचं काय कारण नाही, त्याच्यात काय चुकीचं काहीच नाही, म्हणजे किती घाण वगैरे आहे असं काय नाही, ते घरातलं ते असतं, एन्व्हायरमेंटल कंडिशन तशी आहे. तो वास कशामुळे येतो तर फंगस ग्रोथ झाल्यामुळे येतो, आपल्याला दिसत पण नाही तो फंगस ग्रो झालं. साधं कशाला, आपली कपडे असतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर एखादा कपडा चुकून आपण कपाटामध्ये सुद्धा व्यवस्थित सगळं काही करून ठेवलेला कपडा, इस्त्री वगैरे करून स्वच्छ धुवून ठेवलेला कपडा जरी असेल तरी त्या कपड्याला जर जास्त दिवस आपण जर हात लावलेला नसेल, हलवलेलं नसेल तरीसुद्धा त्याच्यावरती फंगस ग्रो झालेला बघायला मिळतो. साधं कशाला, ब्रेड आपल्या घरामध्ये बाहेर ठेवा, थोड्या दिवसानं त्याच्यावरती बुरशी आलेली बघायला मिळेल, दॅट बुरशी इज नथिंग बट द फंगी. मॉइस्ट कंडिशन आणि फूड मटेरियल असलं की ती कुठेही ग्रो होते, ह्या लाकडांवरती सुद्धा ग्रो होते, कुठेही, त्याला काही लागत नाही. ठीक आहे. इट हॅज अ डायव्हर्स एन्व्हायरमेंट फॉर इट्स युटिलायझेशन, फॉर इट्स ग्रोथसाठी डायव्हर्स एन्व्हायरमेंट लागतं. कुठेही तुम्ही जरी, तुमच्या शरीरावरती पण बुरशी लागते, लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरावरती सुद्धा, केसांना सुद्धा बुरशी लागते, लक्षात ठेवायचं, केसांना कोणीही खात नाही जगातला, पण बुरशी मात्र केसावरती ग्रो होते. म्हणजे एवढे आपण फक्त स्वच्छता ठेवतो म्हणून आपल्याला ही जाणीव होत नाही, पण कधी कधी आपल्याला अशा पावसाळ्यामध्ये बरीचशी कपडे आपली ओली असतात, वाळत नाहीत कपडे, मग आपल्याला काय करायला लागतं, ओली कपडे कधी चुकून घालावे लागतात. तर ती अशी जर कपडे घातली तरीसुद्धा आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्या गोष्टी घडतात, ॲक्च्युली घडतात. तर अशा प्रकारचे हे वेगळ्या प्रकारचे फंगी ऑर्गॅनिझम आपल्याला असलेले बघायला मिळतात. तर दोन स्ट्रक्चर लक्षात ठेवायची, हायफी काय आहेत, मायसिलियम काय आहेत. दीज हायफी कॅन बी ऑफ 2 डिफरंट टाईप. हायफी कशा असतात, 2 वेगळ्या प्रकारच्या असलेल्या बघायला मिळतात. हायफी कॅन बी ऑफ 2 डिफरंट टाईप. हायफी, ठीक आहे. एक जर असेल तर हायफा असं म्हणायचं, हायफा. एक असेल तर हायफा. दीज आर ऑफ 2 डिफरंट टाईप. सेप्टेट hyphae and another is a non-septate, or it is also called as a cynocytic hyphae. 2 प्रकारच्या हायफी, सेप्टेट किंवा नॉन सेप्टेट अँड सिनोसायटिक. ठीक आहे. बघूयात आपण दोन्हीचंही एक्झाम्पल बघूयात. वेन आय ड्रॉ अ 1 हायफी with a septa, a compartment, a barrier, layer, septum, त्याला काय म्हणायचं, सेप्टम. सायटोप्लाझम जर 2 याच्यामध्ये जर डिवाइड होत असेल एका यानं तर त्याला काय म्हणायचं, सेप्टम असं म्हणायचं. जर सेप्टम प्रेझेंट असेल, काय सेप्टम वॉल प्रेझेंट असेल सायटोप्लाझमच्या मध्ये तर त्याला काय म्हणायचं, सेप्टेट असं म्हणायचं. 2 सेल्स आहेत, ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. ह्या 2 सेलमध्ये एक सेप्टम आहे, ठीक आहे, अनेक सेलनं बनलेली आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं मल्टी सेल्युलार, 2 सेलमध्ये डिव्हिजन झालं, पण हे कशामुळे झालं, एक सेप्टम आहे म्हणून झालं. त्याला म्हणायचं काय म्हणायचं, सेप्टेट. आणि याच्यामध्ये काय, युनिन्यूक्लिएट, न्यूक्लियस एकच असतो. सेलमध्ये न्यूक्लियस किती असतो,
एकच असतो. बिकॉज एव्हरी टाईम वेन एव्हर दिस सेल डिवाइड्स, ही सेल डिवाइड झाली की त्या दोन सेलच्या मध्ये एक सेप्टम तयार होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, सेप्टेट. क्लिअर. सेप्टम इज प्रेझेंट इन बिटवीन द सेल, सेलच्या मध्ये सेप्टम प्रेझेंट असतो. बट इन अदर केस व्हॉट हॅपन्स, दिस सेप्टम डू नॉट डेव्हलप, असा सेप्टम डेव्हलप होत नाही, नॉन सेप्टेट. देअरफॉर व्हॉट हॅपन्स, सिंगल सायटोप्लाझम इज विथ मेनी न्यूक्लियाय, अनेक न्यूक्लियाय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. किती आहेत, 2 न्यूक्लियाय आहेत. मोर दॅन 2 मे बी देअर, हे अनेक न्यूक्लियाय प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अनेक न्यूक्लियाय, सिनोसायटिक स्ट्रक्चर्स आर द सेल्स आर विथ मेनी न्यूक्लियाय, मल्टी न्यूक्लियस. कशामुळं, सेल डिवाइड झाली पण त्याचा सायटोप्लाझम डिवाइड झाला का, नाही, फक्त न्यूक्लियस डिवाइड झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं, सिनोसायटिक असं म्हणायचं. अशा 2 प्रकारचे सेप्टम हायफी आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द हायफी अँड डिफरंट काइंड्स ऑफ द मायसेलियम. दीज फंगी आर डुईंग देअर रिप्रोडक्शन विथ द डिफरंट काइंड्स ऑफ द मोड्स, वेगळ्या प्रकारचे मोड्स आपल्याला रिप्रोडक्शनचे असलेले बघायला मिळतात. रिप्रोडक्शन कॅन बी अ सेक्शुअल वन, सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, एसेक्शुअल असेल. एसेक्शुअल मोस्टली बाय फ्रॅगमेंटेशन ऑर बडिंग. कशानं असतं, फ्रॅगमेंटेशन ऑर बडिंग. फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग, फ्रॅगमेंटेशन बडिंग ह्या 2 वेगळ्या पद्धतीनं आपल्याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं बघायला मिळतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 मायसेलिया एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, जर सेक्शुअलमध्ये काय होतं की हा एक मायसेलियम आहे, हा एक मायसेलियम आहे, हे 2 एकत्र येतात आणि एकमेकांना फ्यूज होतात. काय होतात, फ्यूज होतात. त्याच्यातले जे न्यूक्लियस आहेत ते एकत्र येतात, मिक्स होतात आणि त्याच्यानंतर सेपरेट होतात. ठीक आहे. आणि आता हा ए डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालेलं, नंतर पुन्हा काय होईल, त्याच्यापासून गॅमेट्स तयार करेल आणि ते गॅमेट्स आपल्याला ग्रो झालेले बघायला मिळतील. अशा पद्धतीनं आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळी फंगी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. वी विल देन डिस्कस अबाउट डिफरंट ग्रुप्स ऑफ अ फंगी. फंगी कॅन बी डिवायडेड इंटू द डिफरंट ग्रुप्स बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर, देअर रिप्रोडक्टिव्ह नेचर अँड फ्रुटिंग बॉडीज. फंगी कशाच्या आधारावर आपण डिवाइड करतो, त्याचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे मायसेलियमचं स्ट्रक्चर आहे, किंवा त्याची फ्रुटिंग बॉडी आहे, किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं याच्यावरून आपल्याला डिवाइड करता येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फंगी आपल्याला डिवाइड करता येऊ शकतात. त्याच्यातला पहिला आहे फायकोमायसिटिस. मायसिटिस. दीज आर द अल्गल फंगी. काय म्हणायचं, अल्गल फंगी. अल्गल प्लांट आहे, प्लांट लाईक फंगी असं म्हटलं तरी चालेल, पण प्लांट लाईक फंगी तिकडं आपण म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला इथं असं म्हणणार नाही आपण तसं. ठीक आहे. हे अल्गलसारखे असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो की हे वेगळ्या प्रकारच्या फंगी आहेत. याची जर स्ट्रक्चर्स बघितले, हायफी कशा असतात तर सिनोसायटिक अँड असेप्टेट. आपण नॉन सेप्टेट म्हटलं होतं, त्यालाच आपण असेप्टेट असं म्हणतोय. असेप्टेट, सिनोसायटिक, हायफी आर प्रेझेंट. आपल्याला अशा प्रकारच्या अल्गी असले की आपण त्याला फंगी असले की त्याला आपण वेगळं म्हणणार आहे. द फायकोमायसिटिस याच्यामध्ये काय डिकम्पोजिंग, कुठलेही डिकम्पोजिंग असेल याला काय लागते, मॉइस्ट कंडिशन लागते. मॉइस्ट कंडिशन डिकेईंग मॅटरवरती हे जगतात. ग्रो ऑन डिकेईंग मॅटर. ग्रोथ कुठं होते, एक आहे मॉइस्ट कंडिशन विथ अ डिकेईंग मॅटर. कुठलंही डिकेईंग मॅटर असेल तर त्याच्यावरती जगेल. अशा प्रकारची आपल्याला ही काय असेल, फायकोमायसिटिस असलेली बघायला मिळतील. ह्या फायकोमायसिटिस आहेत, याचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. म्युकर,
म्युकर आहे, रायझोबियम आहे, रायझोफस आणि मेनी अदर एक्झाम्पल्स यू कॅन टेक. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला इथं सांगता येतील. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला फायकोमायसिस प्लांटसारखे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात, म्हणून आपण त्याला वेगळ्या प्रकारचं अल्गल फंगी असं आपण म्हणणार आहोत. दुसऱ्या प्रकारचे आपल्याला सांगता येतील, दोज आर द डिफरंट काइंड्स, वेगळ्या प्रकारचे ॲस्कोमायसिटीस. याच्यामध्ये फ्रुटिंग बॉडी वेगळी आहे म्हणून त्याला ॲस्कोमायसिटीस. त्याला इथं जसं अल्गल फंगी म्हटलं, याला सॅक फंगी असं म्हणायचं. फंगी बिकॉज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कसं आहे, सॅक, अँड दॅट सॅक इज कॉल्ड ॲज अ ॲस्कस. त्या सॅकला काय म्हणायचं, ॲस्कस. त्या ॲस्कसमध्ये स्पोर्स तयार होतात म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲस्कोमायसिटीस, सॅक फंगी असं म्हणायचं. ठीक आहे. वेन यू लुक ॲट द स्ट्रक्चर, दीज आर द सेप्टेट हायफी. याच्यामध्ये हायफी जे असतात ते कसे असतात, सेप्टेट असलेल्या बघायला मिळतात. सेप्टेट याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं असतं, एसेक्शुअल अँड सेक्शुअल दोन्हीही प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन याच्यामध्ये असलेलं बघायला मिळेल. दीज आर ऑफ अ डिफरंट टाईप, वेगळ्या प्रकारचे पॅरासायटिक असतील, सॅफ्रोफायटिक असतील, सगळ्या प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक वेगळ्या प्रकारचे असलेले एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. These some of those are delicious. You can eat them. They are very nutritious. Delicious fungi आपल्याला याच्यामध्ये डेलिशियस सुद्धा असलेल्या बघायला मिळतील. त्याच्यात मोरेल्स अँड ट्रफल्स. जसा आता अळंबी म्हटलं, अळंबी किंवा मशरूम म्हटलं, त्याच मशरूमसारखे मोरल्स अँड ट्रफल्स असतात. याची शेतीसुद्धा चांगली केली जाते आणि हे जास्त प्रमाणात खाल्ले पण जातात, भरपूर खाल्ले जातात आणि याची मार्केटमध्ये सुद्धा किंमत जास्त असते. ठीक आहे. आपल्याकडं मोरल्स अँड ट्रफल्स मिळतात का नाही मला माहीत नाही. मशरूम मिळतं, मशरूम बऱ्याच ठिकाणी मिळतं, कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये. मोरल्स अँड ट्रफल्स इकडं कोल्हापुरात माहीत नाही, बाहेर काय कुठं मिळत असेल तर माहीत नाही, पण कोल्हापुरात तरी मिळत नाही असं मला वाटतं आहे. पण असेल एखादं ठिकाण तर माहीत नाही मला. 5 स्टार हॉटेलमध्ये असू शकेल ते, मे बी असू शकेल, पण ते विचारायला पाहिजे जाऊन. विचारणार का? अळंबी माहिती आहे तुला, मशरूम माहिती आहे, त्या पद्धतीने दिसतं. हे असं दिसणार बघ, असं दिसणार, छोटे छोटे, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसणार. ठीक आहे. ट्रफल्स वेगळ्या प्रकारचे असतात, हे अशा प्रकारचे ट्रफल्स असतात. मशरूमसारखंच वाटणार, पण मशरूम कसं असतं, स्मूथ असतं, पण हे स्मूथ नाही, कारण याच्यामध्ये सॅक असतात. प्रत्येक ठिकाणी अशा सॅक असतात, वेगळ्या प्रकारचं दिसतं. अशा प्रकारची पांढरी किंवा ब्राऊन कलर असेल, व्हाईट किंवा ग्रे कलर, ब्राऊन कलर, अशा वेगळ्या प्रकारच्या कलरमध्ये तुम्हाला मिळतील. तर अशा प्रकारचे हे मोरल्स आणि ट्रफल्स डिलिशियस आहेत, म्हणून लक्षात ठेवायचं. बाकीचे जरी पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक असले, ठीक आहे, डिकेईंग मॅटरवरती जगत असले तरीसुद्धा हे डिलिशियस आहेत. याची शेतीसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात केली जाते अशा प्रकारच्या फंगीची. याच्यामध्ये याच्यामध्ये अजून एक आपल्याला सांगता येईल, स्पेशली देअर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्पेसिफिक एक्झाम्पल्स यू कॅन टेक. वन ऑफ द एक्झाम्पल इज कॉमन सॅकॅरोमायसिस सेरिवेसिस. ईस्ट मला म्हणायचं होतं, ईस्ट आहे सॅकॅरोमायसिस.
ॲस्परगिलस. हे अँटीबायोटिकसाठी सुद्धा वापरले जातात बघा. अँटीबायोटिक फॉर्मेशन और सिंथेसिस. अँटीबायोटिक सिंथेसिसमध्ये सुद्धा याचा वापर केलेला बघायला मिळतो. अजून न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा एक आहे सगळ्यात महत्त्वाचं. न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा is a very important because it is used for genetic studies. याचा इम्पॉर्टन्स वेगळा आहे. जेनेटिक स्टडी म्हणजे जेनेटिक्स वेगळ्या पद्धतीनं जर स्टडी करायचं असेल तर न्यूरोस्पोराचा वापर जास्त केलेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे ॲस्कोमायसिटीस. ॲस्कोमायसिटीस एक्झाम्पल सगळे लक्षात ठेवा. मी काही इथं लिहून देत नाही. सगळे त्याच्यातले जे की आहेत किंवा ज्याची स्पेशालिटी आहे असेच मी इथं लिहून देतो आहे. ॲस्कोमायसिटीस. दुसऱ्या प्रकारचे आहेत बॅसिडिओमायसिटीस. बॅसिडिओमायसिटीस हे आपल्याला वेगळ्या प्रकारचे फंगी असलेले बघायला मिळतात. त्याला आपण क्लब फंगी असं म्हणतो. याला काय म्हणतो? क्लब फंगी. क्लब फंगी. याच्यामध्ये सुद्धा ज्या हायफी असतात याच्यामध्ये सेप्टेट हायफी आर प्रेझेंट. सेप्टेट हायफी आर प्रेझेंट. ठीक आहे. क्लब अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर. देअर हायफी आर ॲग्रिगेटेड टुगेदर. ॲग्रिगेशन ऑफ हायफी यू विल फाइंड. हायफी काय होतात? ॲग्रिगेट झालेल्या बघायला मिळतात. म्हणजे जी आपल्याला छत्री दिसते इथं अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर दिसतं हे काय असतं? अनेक हायफी एकत्र आलेल्या असतात. ह्या हायफी काय होतात? एकत्र येतात. आतमधून जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ते हायफी स्ट्रक्चर क्लिअर बघायला मिळेल. हे अशा प्रकारचे हायफी तुम्हाला तिथं ॲग्रिगेट झालेल्या बघायला मिळतात. म्हणून याला काय क्लब शेप्ड स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? क्लब फंगी असं म्हणतो. याच्यामधलं जे रिप्रोडक्शन आपल्याला वेगळं असलेलं बघायला मिळेल. ह्या ब्रँचेड असतात. लक्षात ठेवायचं सेप्टेड ब्रँच असतात, असेप्टेडसुद्धा ब्रँचेड असू शकतात. ह्या दोन्हीमध्येही ॲस्कोमायसिटीस आणि बॅसिडिओमायसिटीसमध्ये ब्रँचेड हायफी असतात आणि सेप्टेड असतात. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. वेगळ्या प्रकारचे मशरूम्स वेगळे आहेत. ते मशरूम्स लक्षात ठेवा आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. दीज आर ऑल्सो डिलिशियस. हे सुद्धा काय डेलिशियस असलेले बघायला मिळतात. म्हणून डिलिशियस फंगी कुठले असतील? दोन, ॲस्कोमायसिटीस अँड बॅसिडिओमायसिटीस. म्हणजे खाण्यालायक जे आपण खाऊ शकतो. वी कॅन ईट द फंगी. दीज आर द टू. हे दोन आहेत. याच्यामध्ये जरी आपण बेकर्स ईस्ट म्हटलं, बेकर्स ईस्ट ऑल्सो अ ॲस्कोमायसिटीस. सो इट्स इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इज दिस. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला जर विचारला कुणी तर व्हॉट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस फंगी? फंगी कॅन बी यूज्ड ॲज अ फूड मटेरियल. फूड मटेरियल कुठल्या मोरल्स, ट्रफल्स किंवा मशरूम्स आर यूज्ड ॲज अ फूड मटेरियल. कॉमनली यूज्ड ॲज अ फूड मटेरियल. ठीक आहे. बेकर्स ईस्ट यूज्ड फॉर द बेकिंग ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द प्रोडक्ट. फॉर्मेशन और सिंथेसिस ऑफ द बेकरी प्रोडक्ट्स. तिसरं आपल्याला सांगता येईल दीज आर यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स ॲस्कोमायसिटीसमध्ये सांगितलं आपण. अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरलेले बघा. दीज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. त्याचेच आपण 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट केले की तुम्हाला छोटासा ॲन्सरचा स्टांजा तुम्हाला लिहिता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या बॅसिडिओमायसिटीस असलेल्या बघायला मिळतात. अँड लास्ट ग्रुप ऑफ दिस फंगी इज द ड्यूटेरोमायसिटीस. ड्यूटेरोमायसिटीस. This deuteromycetes are false fungi. त्याला काय म्हणायचं? फॉल्स फंगी असं म्हणायचं किंवा त्याला इम्परफेक्ट फंगी असंही म्हटलं जातं. परफेक्ट फंगी बिकॉज वी डोंट नो व्हॉट इज देअर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी. याचं रिप्रोडक्शन आपल्याला माहीत नसतं. We only do know the asexual reproduction.
आपल्याला काय माहीत असतं? एसेक्शुअल रिप्रोडक्शन. बट वेन वी नो द सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर क्लासिफिकेशन गेट चेंज्ड. ज्या वेळेस आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन याचं स्टडी केलं त्या वेळेस हे ड्यूटेरोमायसिटीज नाही आहेत असं आपल्याला लक्षात येतं. पण ज्यावेळेस आपण ड्यूटेरोमायसिटीजचा स्टडी करतो, एसेक्शुअल रिप्रोडक्शन मोस्टली होतं, त्यावेळेस आपल्याला वाटतं की ह्या तिन्हीपैकी वेगळ्याच आहेत ह्या फंगी. बरोबर, ह्या तिन्हीपैकी काय, ह्या वेगळ्याच आहेत. पण वेन वी डिस्कवर द सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज दे मे बी अलॉटेड टू द ॲस्कोमायसिटीस ऑर बॅसिडिओमायसिटीस. ह्याच ड्यूटेरोमायसिटीसमध्ये जर सेक्शुअल रिप्रोडक्शन माहीत झालं तर ॲस्कोमायसिटीसमध्ये किंवा बॅसिडिओमायसिटीसमध्ये आपल्याला ते ट्रान्सफर करावे लागतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? इम्परफेक्ट फंगी. बिकॉज वी डोंट हॅव अ कंप्लीट नॉलेज अबाउट द रिप्रोडक्शन ऑफ दिस फंगी. ह्या फंगीच्या रिप्रोडक्शनबद्दल आपल्याला कंप्लीट नॉलेज नाही, म्हणून त्याला इम्परफेक्ट फंगी असं म्हणून आपण वेगळा ग्रुप केलेला बघायला मिळतो. त्याची एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. अल्टरनारिया. ओके, सो दीज आर द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द फंगी. फंगीच्या ह्या वेगवेगळे आस्पेक्ट्स असलेले बघायला मिळतात. क्लिअर? सो दीज आर द फंगी और किंगडम फंगी. नेक्स्ट इम्पॉर्टंट अनादर किंगडम, दॅट इज अ किंगडम. कुठला राहिला आता? ॲनिमालिया. ठीक आहे. अगेन वी आर स्टडिंग इन डिटेल दिस ॲनिमालिया इन द किंगडम ॲनिमालिया चॅप्टर. मे बी फोर्थ चॅप्टरमध्ये आपल्याला हे डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. हा झाला की आपण नंतरचा तोच सुरू करणार आहे. फक्त 3-4 कॅरेक्टरिस्टिक मी सांगणार, बाकी काही जास्त सांगत नाही. एक आहे युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेटेरोट्रॉफिक, सेल वॉल absent, mostly have locomotory. Some are non-locomotory, sedentary असं म्हणतो आपण त्याला. काही सेडेंटरी आहेत, नॉन लोकोमोटरी आहेत, पण जास्तीत जास्त याच्यामध्ये लोकोमोटरी. लिमिटेड ग्रोथ किंवा त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनेटिव्ह ग्रोथ इज डिटर्मिनेटिव्ह. डिफाईन्ड ग्रोथ इज देअर. डिफाईन्ड ग्रोथ ठराविक अशीच ग्रोथ असते. बघा, प्लांटमध्ये अनलिमिटेड ग्रोथ असते. वी कांट लिमिट दॅट काइंड ऑफ अ ग्रोथ. म्हणजे एखादं प्लांट एवढंच वाढेल का, तर नाही. त्याचं जेवढं आयुष्य असतं तेवढं वाढत राहतं ते. पण ठराविक अशा काळानंतर ते वाढायचं बंद होतं का, तर नाही होत. पण ॲनिमलमध्ये मात्र तसं होत नाही. ठीक आहे. रिप्रोडक्शन मोस्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन we can observe, but sometime that vegetative or asexual reproduction is also there. Asexual also found. Asexual reproduction is also found. Clear? तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आहेत त्याला ॲनिमल्स असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असलेले बघायला मिळतात. याचा डिटेल अभ्यास पुन्हा आपण करणारच आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपण त्या चॅप्टरमध्ये याचे डिटेल्स कॅरेक्टरिस्टिक ॲनिमलचे पहिले 2-3 आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवले की झालं. बाकीचे कॅरेक्टरिस्टिक आपण सांगूया. बट दीज आर द डिफरंट किंगडम्स बेस्ड ऑन द classification system given by the Whittaker. But Whittaker could not accommodate many different kinds of the living organism into this 5 kingdom system. विटाकरची ॲबिलिटी एवढीही नव्हती की सगळे ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये फिट होतील. पण त्यांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये फिट करायचा प्रयत्न केला. पण सगळे ऑर्गॅनिझम त्याला त्या 5 किंगडममध्ये फिट करता आले का, अकोमोडेट करता आले का, त्या सगळ्यांना अलॉट करता आलं का त्याच्यामध्ये, तर नाही. बिकॉज there are some exceptions. For example, viruses we have not mentioned at all. The viruses
विच किंगडम दीज व्हायरसेस मस्ट बी अकोमोडेटेड. वी डोंट नो कुठल्या किंगडममध्ये ह्या व्हायरसेसला अकोमोडेट करायचं आपल्याला माहीत नाही. देर आर सम अदर काइंड ऑफ ऑर्गॅनिझम विच आर कम्प्लिटली डिफरंट. दोज आर द लायकेन्स. We don't know where this lichen should be accommodated, where this lichen should be allowed to incorporate into the kingdom. कुठल्या किंगडममध्ये हे व्हायरसेस आणि लायकेन्स घालायचे आपल्याला माहीत नाही. म्हणून ते आपल्याला जरासे थोडे सेपरेट करायचे आहेत. मी फक्त 10 मिनिटामध्ये हे संपवणार आहे. ठीक आहे, फक्त 10 मिनिटामध्ये. 5 मिनिटात व्हायरसेस, 5 मिनिटात लायकेन्स. बाकी मला काय हे करायचं नाही. व्हायरियॉइड्स पण त्याच्यातच घेणार आहे मी, वेगळे करणार नाही. पहिल्यांदा आपण व्हायरसेस बघूया. व्हायरसेस, कारण मला पुन्हा उद्या ह्या चॅप्टरला हात घालायचा नाही आहे नंतर, कारण आपल्याला जरा थोडंसं हे करायचं. व्हायरसेस आर नॉन सेल्युलार. पहिला शब्द लक्षात ठेवायचा, नॉन सेल्युलार. ठीक आहे, नॉन सेल्युलार बिकॉज इट डू नॉट हॅव अ स्पेसिफिक सेल्युलर मशिनरी ऑर सेल लाईक स्ट्रक्चर. सेल मशिनरी, सेल्युलर मशिनरी absent. What is cellular machinery? Cellular machinery is a different kinds of the cell organelles or cytoplasm which is responsible for performing the different kinds of reactions for the survival. सर्वायवलसाठी मेटाबॉलिक रिॲक्शन परफॉर्म करणारं जे काही सगळं युनिट असतं त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलर मशिनरी असं म्हणतो. बरोबर, अशा प्रकारची मशिनरी यांच्याकडे असते का, नाही आहे. बिकॉज वेन दे आर प्रेझेंट आउट ऑफ द होस्टच्या बाहेर जर असेल तर ते काय असतात, नॉन ॲक्टिव्ह असतात. नॉन ॲक्टिव्ह. वेन दे आर प्रेझेंट आउट ऑफ द होस्टच्या बॉडीच्या बाहेर, और आउट ऑफ द बॉडी असं म्हटलं तरी चालेल. वेन दे आर प्रेझेंट आउट ऑफ द बॉडी, आउट ऑफ द टिश्यू, आउट ऑफ द सेल, देन दे आर नॉन ॲक्टिव्ह और इनॲक्टिव्ह. जस्ट दे आर नॉन लिव्हिंग. ते कसे असतात, नॉन लिव्हिंग असतात. बट वेन दे आर इन होस्टच्या आतमध्ये असतात त्यावेळेस काय असतात, ॲक्टिव्ह असतात, और त्यालाच लाईव्ह असतात असं म्हणूया. देअरफॉर मेनी टाइम्स इट इज कन्सिडर्ड दॅट दिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. बघा, यालाच काय म्हटलं जातं, कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. वाय दीज आर कॉल्ड ॲज अ नॉन सेल्युलर? अगेन अनदर रिझन, बिकॉज इट हॅज ओनली 2 पार्ट्स. याला 2 पार्ट्स असतात. वन इज द प्रोटीनियाशियस कव्हर और कोट. प्रोटीनियाशियस कोट असतं. ठीक आहे. अँड द DNA और यू कॅन से जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये फक्त जेनेटिक मटेरियल असतं. 2 गोष्टी असतात. प्रोटीनियाशियस कोट, मी आता काय स्ट्रक्चर पाहिजे तसं काढत नाही, पण हे काय प्रोटीनियाशियस कोट आहे आणि त्याच्या आतमध्ये काय जेनेटिक मटेरियल. दॅट्स इट, नथिंग एल्स इज देअर. देर आर नो कार्बोहायड्रेट्स, देर आर नो लिपिड्स प्रेझेंट विथिन द सायटोप्लाझम. देर इज अ नो सायटोप्लाझम वगैरे काही नसतं. ठीक आहे, अशा प्रकारचं फक्त थोडंसं युनिट असलेलं बघायला मिळतं. जे जेनेटिक मटेरियल असतं, DNA असेल और RNA असेल, कुठल्याही प्रकारचं मटेरियल आपल्याला असलेलं बघायला मिळेल. इनिशियली दिस नेम व्हायरस इज गिवन बाय द लुईस पाश्चर. कुणी दिलं हे नाव? लुईस पाश्चरनं नाव दिलेलं बघायला मिळतं. आणि दुसरा एक सायंटिस्ट आहे बिजेरेनिक म्हणा किंवा बिजेरिंक, त्या स्पेलिंग जरासं बघून घ्या. ते बिजेरिंक आहे. यानं काय केलं, वेगळ्या पद्धतीनं स्टडी केला. यानं प्लांटचं काय केला, ज्यूस तयार केला. प्लांटचा ज्यूस तयार केला. काय तयार केला, प्लांटचं लीफ घेतलं, इन्फेक्शन झालेलं, ज्याला व्हायरल इन्फेक्शन आहे असं त्याला वाटलं, बॅक्टेरियल इन्फेक्शन वाटलं होतं त्याला. त्याचा ज्यूस तयार केला. तो ज्यूस बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमधून फिल्टर केला. काय केला, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर, म्हणजे ज्याच्यातून बॅक्टेरिया फिल्टर होणार नाहीत अशा फिल्टरमधून फिल्टर केला. आणि जो ज्यूस तयार झाला, फ्लुईड तयार झालं, त्या फ्लुईडला बघितलं तर ते एखाद्या झाडावरती जर स्प्रे केलं तर त्याच्यामधून सुद्धा डिसीज ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजेच दीज डिसीज आर नॉट कॉज्ड बाय द बॅक्टेरिया, बट दॅट डिसीज कॉजिंग पॅथोजन इज कॉल्ड ॲज अ लिव्हिंग फ्लुईड. त्याला काय म्हटलं जातं, लिव्हिंग फ्लुईड और पॅथोजेनिक फ्लुईड. त्याला काय म्हटलं त्यानं, पॅथोजेनिक फ्लुईड.
म्हणून त्याला वेगळा शब्द वायवम फ्लुइडियम असं म्हटलं त्यांनी. काय म्हटलं? वायवम फ्लुइडम असं म्हटलं. त्याला काय म्हटलं त्यानं? वायवम फ्लुइडम असं म्हटलं. व्हॉट इज वायवम फ्लुइडम? इट इज अ फ्लुइड विच इज एबल टू कॉज अ डिसीज. डिसीज कॉज करणारं फ्लुइड आहे असं म्हणून त्याला काय म्हटलं? वायवम फ्लुइडम. बिजेरिंगनं त्याला वेगळं नाव दिलं आणि मग नंतर हळूहळू ते नाव प्रचलित झालं ॲज अ व्हायरस. दिस व्हायरसेस आर डिसीज कॉझिंग एजंट. हे व्हायरसेस कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज कॉझिंग एजंट आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल टू कॉज अ डिफरंट काइंड्स ऑफ डिसीज टू द प्लांट्स ॲज वेल ॲज मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गॅनिझम. ठीक आहे. दीज व्हायरसेस कॅन बी डिवाइडेड इंटू द 3 डिफरंट ग्रुप्स. 3 वेगळ्या प्रकारच्या. बिकॉज दे कॅन इन्फेक्ट टू द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया, these are called as a bacteriophage. Bacteriophages. त्याला काय म्हणायचं? बॅक्टेरियोफाजेस असं म्हणायचं. Those can infect to the plant. Those are called as a plant viruses. They are responsible to cause a mosaic disease. Tobacco mosaic disease. किंवा कॉमनली मोझॅइक डिसीज म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आपल्याला टोबॅको मोझॅइक व्हायरस त्याच्यामध्ये सिम्पल स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. एक असं विशिष्ट अशा प्रकारचं RNA स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती काय फक्त कॅप्सिड मोनोमर्स आहेत. ठीक आहे. दिस कॅप्सिड इज फॉर्म्ड ऑफ अ स्मॉल स्ट्रक्चर्स दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सोमियर. एक मोठं कवर असतं. ते कवर काय आता बघा, एखादा बॉक्स असतो. बॉक्स किती यानं बनलेला असतो? किती कवरनं बनलेला असतो? अनेक कवरनं. किती कवर असतील बॉक्सला? मिनिमम 6. बॉक्स किती नसतो? मिनिमम 4 बाजूनं 4, खाली 1, वरती 1. पण खालचे आणि वरचे अजून छोट्या छोट्या 4 युनिटनं बनलेले असतात. फोल्डिंग युनिट्स असतात. ते छोटं युनिट म्हणजे काय झालं? कॅप्सोमियर झालं. ठीक आहे. कॅप्सिड इज फॉर्म्ड ऑफ द स्मॉलर प्रोटीनियाशियस युनिट. दॅट प्रोटीनियाशियस युनिट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सोमियर. त्याला कॅप्सोमियर असं म्हटलं. ठीक आहे. अशा प्रकारचे युनिट आपल्याला प्रेझेंट आहेत. इथं कॅप्सोमियर्स आहेत. तुमच्या बुकमध्ये एक छोटंसं स्ट्रक्चर दिलेलं आहे. असं स्पायरल स्ट्रक्चर दिलेलं आहे. कॉइल्ड स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रीन छोटं जे स्ट्रक्चर दिसतं त्याला काय म्हणायचं? कॅप्सोमियर असं म्हणायचं. आणि सगळ्या स्ट्रक्चरला मिळून कॅप्सिड असं म्हणायचं. ठीक आहे. दॅट इज अ टोबॅको मोझॅइक व्हायरस. अनदर ग्रुप इज द ॲनिमल व्हायरसेस. दे इन्फेक्ट टू द ॲनिमल. दोज आर कॉल्ड एज अ ॲनिमल व्हायरसेस. रिमेंबर, इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची. Bacteriophages have DNA as a genetic material. Mostly, not always, mostly. Plant has a RNA as a genetic material, and animal viruses do have DNA as well as RNA. दोन्हीही आपल्याला ॲनिमल व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल असलेले बघायला मिळतात. कॅन यू डिफाईन सम व्हायरल डिसीजेस ऑफ अ ह्युमनचे व्हायरल डिसीज? कोरोना व्हायरस, कोविड-19 सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. डोक्यातच ठेवून टाकायचं. कोविड-19 हा काय प्रश्न विचारला जाईल असं मला नाही वाटत, पण माहीत करून घ्यायला काय हरकत आहे. ॲनिमल व्हायरस येतो. अजून फ्ल्यू आहेत. ठीक आहे. स्वाईन फ्ल्यू आहे. अजून चिकन पॉक्स आहे. स्मॉल पॉक्स आहे. ठीक आहे. अशा वेगळ्या प्रकारचे. किंवा पोलिओ आहे. बरोबर ना? पोलिओ. अजून काय सांगता येईल? एड्स आहे, ज्यानं सगळ्यात मोठा धुमाकूळ गाजवलेला आणि फार फेमस झालेला. म्हणून फेमस व्हायरल डिसीज कुठला? तर मी एड्स असं म्हणतो. आणि दुसरा पोलिओ. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसला आपण डिसीज कॉझिंग व्हायरसेस असं म्हणतो. दोज ऑल आर द ॲनिमल व्हायरसेस. क्लिअर? अगेन मेनी टाइम्स इट हॅज हॅपन्ड दॅट देर आर सम स्मॉलर दॅन द व्हायरसेस. देर आर सम लिव्हिंग थिंग्स विच आर व्हेरी स्मॉलर दॅन व्हायरसेस in the molecular weight. Those are called as a viroid. Viroids हे असे आहेत की स्मॉलर दॅन व्हायरसेस, and they are pathogenic. अशा प्रकारचे एक छोटेसे युनिट आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो? व्हायरॉइड असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्या डिनियर या नावाच्या TO डायनर वा डिनियर असं म्हणा, त्यानं काय केलं की अशा प्रकारचा शोध लावला आणि त्यानं एक वेगळा व्हायरसपेक्षा एक छोटासा असा ऑर्गॅनिझम सांगितला, दॅट इज अ व्हायरॉइड.
विच इज जस्ट DNA or RNA. हे काय RNAचा थ्रेड आहे अँड विच कॉज अ डिसीज ट्रान्समिशनसाठी तो रिस्पॉन्सिबल असलेला बघायला मिळतो. तर अशा काय व्हायरिओइड्स आहेत असं आपल्या लक्षात येतं. अजून एक कॉन्सेप्ट आपल्याला इथं लक्षात येईल. जरा थोडंसं सर्चिंग करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. प्रायॉन्स अजून एक छोटा ग्रुप आहे. दीज आर द इन्फेक्शियस प्रोटीन्स. इन्फेक्शियस प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज अ प्रायॉन्स. इन्फेक्शियस प्रोटीन्स काय आहेत? प्रायॉन्स आहेत. ठीक आहे. स्मॉल इन्फेक्शियस प्रोटीन. व्हॉट हॅपन्स? These are the proteins which have a misfolding. ज्या प्रोटीनचं मिसफोल्डिंग होतं आणि मिसफोल्डिंग झाल्यामुळे ते स्वतःचं फंक्शन स्वतः तयार करू शकत नाही. इट कॉज अ डिसीज. बरोबर. मिसफोल्डिंग झाल्यामुळे ते प्रोटीन काय करू शकत नाही? फंक्शन प्रॉपरली परफॉर्म करू शकत नाही. म्हणून काय केलं जातं? डिसीज कॉज होतो. अशा प्रकारच्या प्रायॉन्सकडून सुद्धा डिसीज ट्रान्समिट केला जातो. म्हणून त्याला लिव्हिंग मटेरियल, पॅथोजेनिक मटेरियल असं म्हटलं जातं. दोज आर द प्रायॉन्स. दीज आर द स्मॉलर दॅन द व्हायरसेस. क्लिअर? सो दीज आर द व्हायरसेस. अँड लास्ट ग्रुप ऑफ द ऑर्गॅनिझम विच वी हॅव नॉट अकोमोडेटेड इन द ॲनिमल किंगडम, दॅट इज द लायकेन्स. These lichens are the symbiotic organism. These are not plants or any other group, because these are formed of association, mandatory association, obligatory association between algae and fungi. लक्षात ठेवायचं. The algal part is called as a phycobiont. काय म्हणायचं त्याला? phycobiont. प्लांट लाईक आहे, प्लांट आहे. अँड द फंगल मेंबर ऑफ द असोसिएशन इज कॉल्ड ॲज अ मायकोबायोंट. फंगल मेंबर आहे त्याला काय म्हणायचं? मायकोबायोंट असं म्हणायचं. अल्गल मेंबर आहे त्याला फायकोबायोंट असं म्हणायचं. ह्या दोघांचं असोसिएशन असतं. व्हॉट दिस फायकोबायोंट डू? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर photosynthesis and food production. This is responsible for protection and absorption of water and minerals. So whatever water is absorbed by this fungi, it is supplied to its phycobiont member, that is a algae, and whatever the food material is synthesized by the algae, it is provided to the fungal member. Fungal member can't produce their own food material. फंगल मेंबर स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात का? नाही आहे. म्हणून ते काय करतात? हे स्वतः अल्गीनं तयार केलेलं अन्न फंगी वापरतात आणि फंगीनं ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल कोण वापरतं? अल्गी वापरतात. ठीक आहे. अशा पद्धतीने एकमेकांचं असोसिएशन. And therefore these are associated in such a way that we cannot differentiate between the algae and fungi without microscope. मायक्रोस्कोपिकलीच आपण फक्त डिफरन्शिएट करू शकतो, नाहीतर अन्यथा डिफरन्शिएट करू शकत नाही. तर अशा प्रकारचे दीज आर हायली सेन्सिटिव्ह टू द पोल्युटेड एन्व्हायरमेंट. सेन्सिटिव्ह टू पोल्युशनसाठी सेन्सिटिव्ह असलेले बघायला मिळतात. And therefore these are also called as a pollution indicator. ज्या ठिकाणी पोल्युशन असेल तिथं आपल्याला लायकेन्स बघायला मिळणार नाहीत. ठीक आहे. ज्या ठिकाणी क्लीन एअर आहे अशा ठिकाणीच तुम्हाला हे लायकेन्स बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे लायकेन्स आहेत. लायकेन्स ॲक्ट्स ॲज अ फूड मटेरियल फॉर द मेनी डिफरंट ॲनिमल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमलला सुद्धा फूड मटेरियल म्हणून लायकेन्स उपलब्ध झालेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे लायकेन्स आपल्याला वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत. सो दीज आर नॉट अकोमोडेटेड येट इन टू द एनी काइंड ऑफ अ 5 किंगडम. एनी ऑफ द 5 किंगडम, कुठल्याही 5 किंगडममध्ये आपल्याला हे अकोमोडेट केलेले बघायला मिळत नाहीत.
तर अशा वेगळ्या प्रकारचे हे ऑर्गॅनिझम आणि त्याचं सिस्टमॅटिक्स असलेलं बघायला मिळतं. सो वी हॅव डिस्कस्ड इन डिटेल डिफरंट 5 किंगडम्स ॲज वेल ॲज व्हायरसेस, व्हायरोइड्स अँड द लायकेन्स. क्लिअर? याच्यातली काही शंका असेल तर पुन्हा नंतर कधीतरी बघूयात आपण. मला ते सगळं एक्झाम वगैरे झाल्यानंतर तुम्ही जरा डिटेलमध्ये स्टडी करा. चुकून माझ्याकडून एखादा शब्द वगैरे राहिला असेल गडबडीत फास्ट असल्यामुळं, तर नंतर तुम्ही याच्यामध्ये क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअरसाठी आपण डिस्कस करूया. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द सिस्टमॅटिक्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. So we will stop here. Thank you.